आई, तू का वागलीस असं? तू का माझ्या बरोबर माझ्या आयुष्याचा खेळ कोंडोबा केलास? असं मुलगी आपल्या आईला तावातावानं बोलत असते. आई म्हणते, अगं अगं बाळा, मी जे काही केलं तुझ्या भल्यासाठी केलं. मुलगी म्हणते, का काय केलंस माझ्या भल्यासाठी? माझ्या नवऱ्याचं घर सोडून मला इथं बोलवलंस, माझ्या लहान बाळाला सोडून तू मला इथं बोलवलंस. हे तू माझं भलं बघितलंस आणि तू नको नको ते नवऱ्याविषयी माझ्या मनात विचार घातलेस. ते ते भलं केलंस माझं. अगं, आणि इथं आल्यानंतर तुला आता मी नको झाले, एवढी जड झाले मी, तर बोलवलीस कशाला मला इथं? आता तू मला इथं टोमणे मारून दाखवतेस, खाण्यावरनं पिण्यावरनं प्रत्येक गोष्टीवरनं टोमणे मारतेस तू मला. मला इथं येऊन किती दिवस झाले ग? आई मुलगी अशी आईला विचारत असते. तर आजकाल आपण काय बघतो की मुलींना आई शिकवत असते, पण आत्ताच्या मुलींनी हे लक्षात ठेवायचं, काय बरोबर काय चुकीचं हे तुमच्याकडं पण बुद्धी आहे. जर आईनं चुकीचं शिकवलं तर तिथंच त्या आईला म्हणायचं, आई माझ्या संसारात लक्ष घालू नकोस. आणि रोज रोज जे फोन आपण कॉल्स करतो, दिवसातनं सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त आईचे कॉल्स चालू असतात. हा विचार करा की तुमची जी भाऊजाई आहे ती घरात कशी राहते आणि तुम्हालाही तुमची काय काय सांगते, घरच्यांविषयी काय भडकवते, हे तरी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे वागा मुलीनो. कारण एकदा तुटलेला संसार जोडताना खूप दिवस म्हणजे पश्चाताप करायची वेळ येते. मग ही मुलगी म्हणत असते की 1.5 वर्षाचं माझं बाळ, त्यानं काय केलं तुला आई? त्याला सुद्धा माझ्यापासून तोडलीस, त्याला पण मला आणू दिली नाहीस. तर विचार करा, आई आहे ती, एक आई असं करू शकते? माझा पण विश्वास बसत नाही. मुलींनो, खरोखर नंतर पश्चातापाची वेळ येते. तुम्ही सगळं सोडून न विचार करता सगळं सोडून माहेरी जाऊन राहता. तिथं गेल्यानंतर भाऊ भाऊज असेल तर अजिबात पटत नाही. कसं पटणार? तुम्ही किती तुमच्या नंदेला पटवून घेतलं होतं, हा विचार करा. आपल्या नंदेचा आपल्याला जशी अडचण होते तशीच तिला तुमची अडचण होणार आहे. आणि कायमची येऊन राहिल्यानंतर तर काय करणार ती भाऊजाई? तुमची आई असते अशी, तिला मुलींविषयी प्रेम असेल, काय असेल, माझ्या मुलीनं काम करू नये असं तिला वाटत असेल. मी म्हणणार नाही की जगातल्या सगळ्या आया चुकीच्या असतात, काहीतरी असेल मजबुरी तिची. पण तुम्ही तुमच्या संसारात विचार करून वागा. विनाकारण द्वेष, मत्सर, राग मनात ठेवू नका. कामं हे केलंच पाहिजे. माहेरी असेल तरी करायला पाहिजे, सासरी असेल तरी करायला पाहिजे. बाईच्या जातीला काम हे केलंच पाहिजे. बरं दे, एकटी राहिलीस तर कमवायला पण पाहिजे आणि घरात एक तुकडा बनवून खायला पण पाहिजे. हे तर मान्य करताय तुम्ही? तर जर नवरा म्हणजे भांडण सगळ्यांच्या घरी असतं. घर आहे म्हटल्यानंतर भांडण होणार, भांड्याला भांडं लागणार. त्याच्यात काय, आपण पर्याय शोधून तडजोड करून राहणं. आणि चांगलं असेल सगळं तर मग काय, सोन्याहून पिवळं आहे. तर ह्या मुलीनं आईचं ऐकून चूक केली, पण तिच्या लक्षात आलं चूक आणि ती तडक जायला निघाली. आईनं तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र पण काढायला लावलेलं. थोड्याशा कारणावरनं असं करू नका मुलीनं. आणि आयांना पण माझी कळकळीची विनंती आहे, मुलीच्या घरात इतकं नका लक्ष देऊ. राहू देत, लग्न झाल्यानंतर त्यांचं त्यांना. आणि तुम्ही किती दिवस त्यांना पुरणार आहे? उद्या त्या मुलगीला काय झालं, तुमच्या घरी येऊन राहिली ती, तिला कामं करायला लागणार, एकटी राहायला लागणार. तिची मनस्थिती काय, म्हणजे इकडे आल्यानंतर तिला एका अशा साथीदाराची गरज पडते की जो समजून घेईल. मग हे एक्स्ट्रा अफेअर, एकटी राहते म्हटल्यानंतर तिला कुणाजवळ तर मन मोकळं करावं लागतं. खूप सारे प्रॉब्लेम्स ह्यातनं निर्माण होतात. म्हणून पदरी पडलं आणि पवित्र झालं
आधीची आपली लोक म्हणायची अशी की पदरी पडलं आणि पवित्र झालं. एकदा जे सुख मिळाले ते दुसऱ्यांदा पण मिळणार आहे. जास्त सुखाची अपेक्षा करून आपण पहिलं आहे ते सोडलं तर असं होत नाही. जास्तीत जास्त तडजोड करायचा प्रयत्न केला पाहिजे मुलींनी. असणार काहीतरी प्रॉब्लेम, मी नाही म्हणत नाही, पण आपल्याकडं काहीतरी तडजोड होऊ शकते का बघायचं. कारण बाळानो, एकदा आयुष्याची राखरांगोळी झाली ना तर ती भरून कशानंही निघत नाही. एकदा पडलेलं पाऊल परत ते घेता येत नाही माघारी. म्हणून सुरुवातीलाच जे काय असेल ते विचार करून करा. अशा आयुष्य उद्ध्वस्त होताना खूप बघितलेत मी जे सांगते ते अनुभव म्हणजे समोर बघितलेले असतात. काही गोष्टी काही कारणामुळं नवऱ्याबरोबर बाहेर राहावं लागलं, नको नको ते बघावं लागलं. बायकांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेली ह्या डोळ्यांनी बघितलेत. म्हणून सांगावंसं वाटतंय की तुम्ही तुमच्या आयुष्यात चुकीचे निर्णय घेऊ नका. जरी तुमची आई तुमच्या बरोबर असली तरी कुठं तुम्ही चुकताय का हे बघा. कारण आईची सोबत किती दिवस असते हो. ती मुलीचं चांगलंच बघणार, पण काय काय वेळेला तिचे पण निर्णय चुकू शकतात. तुम्ही विचार करा त्या गोष्टीचा. आपण तिथं राहिलेलो असतो आणि आपण जे सांगतो ते आईला, म्हणजे आईला ती दिवसभर तिकडं काय होतंय ते तुम्ही फोनवरनं सांगत असताय. मग ते अंदाज लावत असते आई. त्याच्यावरनं तिला वाटते की माझ्या मुलगीला खूप जास्त तिथं त्रास आहे. अशा गोष्टी सांगूच नका. कामं हे कुठं जरी गेलात तर करावेच लागणार आहेत. जे आहे त्याच्यात समजुतीनं समजून घेऊन राहिलात तर तुमच्या आयुष्याचं सोनंच होईल. तुमच्या मुलांना चांगलंच संस्कार भेटतील. कारण मुलांना आई आणि वडील दोन्ही पाहिजे असतात. मग नंतर भविष्यात जरी त्यांच्या समोर आलं आई अशी आहेत, मग त्यांच्या डोक्यात वेगळे वेगळे विचार असतात. त्यापेक्षा जे आहे ते पदरी पडलं पवित्र झालं असं समजून घ्या. असेल त्रास, मी नाही म्हणत नाही. थोडे दिवस त्रासाचे असतील. ते 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे आधीपासून म्हणतात ते काय चुकीचं नाही. बरोबर आहे. 4 दिवसानंतर तर तुमचे दिवस येतील. किती दिवस तेच दिवस राहणार आहेत. म्हणून सासू किती जरी जाच करत असेल, नवरा कसाही वागत असेल, तर तिथंच राहून पर्याय शोधा. जॉब करायचा आहे ना, एकटी राहिल्यानंतर तुम्हाला जॉब करावा लागेल. त्यापेक्षा तिथं नवऱ्याच्या घरात राहून जॉब करा, मुलांना सांभाळा, तिथंच राहा आणि आपला संसार कसा टिकेल याचा विचार करा. थोडी दिवसांनी नवऱ्याला पण कळेल ना. पण तुम्ही चुकीचे वागू नका. एकदा का तुम्ही चुकीचे वागलात तर मग नवऱ्याला पण कळणार नाही. नवऱ्याला तुमच्या चुका दिसतील. त्यापेक्षा प्रत्येक गोष्टीला एक, आणि आता आजकाल मुलींचे लग्न लहान वयात होत नाहीत. भरपूर त्यांना कळत असते सगळं. एवढ्याशा मुलींना सगळं कळते. त्यामुळं तुम्ही लग्न झाल्यानंतर जेवढं समजून घेता येईल तेवढं नातं टिकवायचं, निभवायचं विचार करा. लगेच प्रत्येक गोष्टीवरनं तोडून मी घरी जाऊन आई जरी म्हणत असली मी आहे, आई म्हणणारच. शेवटी आईचं प्रेम असतं तुमच्यावर. पण तेच जर नंतर आई आणि तुमच्यात जरी वाद झाला तरी त्या गोष्टी भरून निघत नाहीत. म्हणून आपला संसार आपण बघा.
संसारात कसं निभवायचं, कसं काय करायचं, दोघांनी विचार करा. मुलींनी पण विचार करा आणि नवऱ्यानं पण विचार करायला पाहिजे बायकोचा. तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. जे आजकाल घडतंय तेच मी सांगायचा प्रयत्न करते. आवडलं तर एक लाईक करा. तुमच्या लाईकमुळं मला प्रोत्साहन मिळते नवीन नवीन स्टोरी बनवायला. म्हणून तुमची लाईक आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका.